कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, की आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो. ते कशासाठी? तर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी आलेलो होतो. माझ्या मुलाला ना कुत्र्यानी थोडंसं ओरखडलेलं होतं. पण डॉक्टरांना दाखवलं. त्यानंतर सांगितलं त्यांनी, की याला इंजेक्शन द्यावंच लागतं. कारण रेबीज हा पटकन होत नसतो. त्याला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे रेबीजपासून सुरक्षित होण्यासाठी रेबीज प्रतिकारक इंजेक्शन घेणं आवश्यकच असतं. बऱ्याचशा अशा सुखसुविधा ज्या असतात ना, त्या आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळत असतात. ते सुद्धा फ्रीमध्ये. तर त्यातच आम्हाला रेबीचं इंजेक्शन सुद्धा अगदी मोफत मिळालेलं होतं. नक्की तुम्ही सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलचा ना भरपूर फायदा असा घेत जा. बाबांना आज दोन्ही दंडामध्ये इंजेक्शन दिलेले होते रेबीजचे. तर नेक्स्ट डे परत बोलवलेलं आहे. तर ते किती इंजेक्शन राहतील हे तर मला माहिती नाही. त्यानंतर अगदी हक्केच्याच अंतरावर श्रींचं मंदिर सुद्धा आहे. तर श्रींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये आलो. श्रींचे जे सेवाधारी आहेत ना, तुम्ही पाहू शकता निस्वार्थ आणि निःशुल्क सेवा हे देत असतात आणि आपल्या स्वतःची चपला आपल्याला उचलायचा कंटाळा येतो, तर ते स्वतः त्यांच्या हाताने उचलून चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवत असतात. तर खरंच ना, देव जर तुम्हाला पाहायचा असेल, तर शेगावमध्येच तुम्हाला तो दिसेल प्रत्येक सेवाधाऱ्यामध्ये. श्रींच्या मंदिराची सुद्धा टाईट सिक्युरिटी केलेली आहे. दिल्ली येथे झालेला आतंकवादी हल्ला जो होता ना, त्याच्याच पार्श्वभूमीवर श्रींच्या मंदिरामध्ये सुद्धा आपले जे जवान आहेत ते सुद्धा तैनात केलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये ना आमचं सकाळी अगदी सुटसुटीत असं दर्शन झालेलं होतं. प्रसाद घ्यायचा होता त्यामुळे आम्ही प्रसाद लाईनमध्ये लागलो. तर रांगेमध्ये सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती. तर इथे आम्ही ना छान असं कमी वेळामध्ये इथे प्रसाद घेतला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा. तोपर्यंत जय गजानन. बाय सगळ्यांना.